आणि आपण हे आता दृश्य पाहतोय, ताजी दृश्य आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार हे कार्यक्रमासाठी दाखल झाले. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये हा कार्यक्रम आहे. एका शाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त पवार कुटुंबातील सगळे सदस्य हे एकाच मंचावर असणार आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार. कारण पक्षफुटीनंतर हे सगळे घरातील सदस्य एकाच मंचावर येण्याची ही घटना आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष आहे. शरद पवार काय बोलणार, अजित पवार काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. दौंडमधील शाळेच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम आहे. शरद पवार, अजितदादा आणि सुप्रिया सुळेंच्या खुर्चीत मात्र अंतर ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे दुरावा कायम आहे सदस्यांमध्ये, अशी देखील चर्चा आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई पवार देखील इथे आलेल्या आहेत. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आहेत. शरद पवार या कार्यक्रमासाठी दाखल झालेले आहेत. दौंडमध्ये हा कार्यक्रम होतोय. पक्षफुटीनंतर पवार कुटुंबियांमध्ये दुरावा कायम असल्याचं बोललं जात आहे. कारण मंचावर ज्या खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत त्या खुर्च्यांमध्ये कमालीचं अंतर आहे. आपण दृश्यांमध्ये पाहतोय. शरद पवार आहेत, प्रतिभाताई पवार आहेत, सुनेत्रा पवार आहेत. पवार कुटुंबातील सगळे सदस्य आहेत. शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडतोय. शरद पवार यांच्या समवेत त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आहेत. एकीकडे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील आहेत. अजित पवार देखील आलेले आहेत कार्यक्रमाच्या ठिकाणी. या कार्यक्रमाकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीच्या या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होतोय. शरद पवार, अजित पवार काय बोलणार, त्यांची देहबोली कशी असणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. थेट दौंडमधील कार्यक्रमाचे आपण दृश्य पाहतोय साम टीव्हीवर. पक्षफुटीनंतर, राष्ट्रवादीतील दुफळीनंतर हा कार्यक्रम पार पडतोय. त्यामुळे सगळ्या राजकीय वर्तुळाचं या कार्यक्रमाकडे लक्ष आहे. कारण पवार कुटुंबातील सदस्य प्रथमच एकाच मंचावर येत आहेत. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत आहेत. अक्षय, या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर असा हा पहिलाच कार्यक्रम आहे की पवार कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र आलेले आहेत. आपण बघतोय दृश्यांमध्ये की अजित पवार देखील आहेत, शरद पवार आहेत, प्रतिभाताई पवार आहेत, सुनेत्रा पवार आहेत. काय सांगाल? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर दौंड तालुक्यातील मौजे चिंचोली या ठिकाणी अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेच्या नवीन वास्तूचा लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा जो आहे तो आज पार पडतो आहे. आणि शरद पवार यांच्या हस्ते या शाळेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन झालं. आणि विशेष बाब म्हणजे सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील होते. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की हे दोन्ही नेते जे आहेत ते या कार्यक्रमात काही एकत्र येतात का नाही येत. मात्र गेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये हे दोन्ही नेते एकत्र आपल्याला पाहायला मिळाले नव्हते. मात्र हा कार्यक्रम जो आहे तो सामाजिक बांधिलकीचा कार्यक्रम असल्या कारणाने राजकारणाची चौकट बाजूला ठेवत दोन्ही नेते एकत्र येतील अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली होती. आणि त्याच पार्श्वभूमीवर या दोघं नेत्यांनी एकत्र येऊन या शाळेच्या नवीन वास्तूचं लोकार्पण उद्घाटन सोहळा जो आहे तो संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय, दोन्ही नेत्यांची जर आपण देहबोली पाहिली तर अजून म्हणजे त्यांच्यामध्ये काय संवाद होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. कारण एक प्रकारचा आरोप प्रत्यारोपांनंतर हे सगळे नेते एकाच कुटुंबातील समोर येत आहेत, एकाच मंचावर येत आहेत, या कार्यक्रमाच्या निमित्तानं येत आहेत. पण तरी दोघांमध्ये काय संवाद होतोय सगळ्यांमध्ये ते पाहणं महत्वाचं आहे. नक्कीच खरं तर हा संपूर्ण सोहळा जो आहे तो 2 तासाचा आहे. या लोकार्पण सोहळा जो आहे त्याचं उद्घाटन जरी आता झालेलं असलं मात्र मुख्य कार्यक्रम जो आहे ज्या ठिकाणी खरं तर छोटीशी सभाखानी जो कार्यक्रम आहे तो राहिलेला आहे. त्या लोकार्पण कार्यक्रम झाल्यानंतर हे सगळे पवार कुटुंबीय जे आहेत ते बाजूलाच असलेल्या एका सभास्थळी जातील आणि त्या ठिकाणी सभा होईल. आणि याच वेळेला नेमकं हे दोन्ही नेते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
अगदी बरोबर आहे अक्षय. आपण दृश्यांमध्ये पाहतोय की सगळं पवार कुटुंबीय एकत्र आलेत. खरा घरचा कार्यक्रम आहे असं सुप्रिया सुळे म्हटल्या होत्या. तरी देखील सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर काय ते सगळेजण बोलतायत हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते देखील या कार्यक्रमात आलेत का? हो, नक्कीच. आपण जर बघितलं तर शरद पवार यांच्यासोबत अजित पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील, दत्ता भरणे असतील, तसंच श्रीनिवास पवार आहेत, सुनेत्रा पवार आहेत. पवार कुटुंबियांबरोबरच जे या दौंड भागातले जे प्रमुख पदाधिकारी जे आहेत, आमदार आहेत, ते देखील या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि एकंदरीत आपण बघितलं तर राजकारणाला बाजूला ठेवत हे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अक्षय, जिथं हा कार्यक्रम होतोय त्या मंचावर मात्र खुर्च्यांमध्ये थोडंसं अंतर आहे. हो, नक्कीच. आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी या खुर्च्यांची अलाइनमेंट जी आहे ती करण्यात आलेली होती. मुख्य कार्यक्रमाच्या सभास्थळी ज्या कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी शरद पवारांच्या शेजारी त्यांच्या पत्नी या बसतील आणि त्यांच्या बाजूला अजित पवार बसतील. खरं तर अशी अलाइनमेंट जी आहे, अशी खुर्च्यांची ऑर्डर जी आहे ती या स्टेजवर केलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार हे शेजारी शेजारी बसून काय बोलतील याकडे खरं तर अनेक दिवसांपासून राजकारणातल्या फडात चर्चा होत्या. मात्र आज या खुर्च्यांची ऑर्डर जर आपण बघितली तर मध्यभागी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार असतील आणि त्यांच्या बाजूला अजित पवार असतील. त्यामुळे या नेमकं कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकमेकांशी काय संवाद साधतायत, कुठल्या विषयावर बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अक्षय, आपण पाहिलं की सर्वात प्रथम शरद पवार आणि प्रतिभाताई पवार आले, त्यानंतर सुनेत्रा पवार उपस्थित होते, अजित पवार काही वेळानंतर आलेले आहेत. मात्र अजूनही दोन्ही नेत्यांमध्ये काही असा समोरासमोर काही संवाद झालेला नाही. नाही, खरं तर हा उद्घाटन सोहळा जो होता तो शरद पवार यांच्याच हस्ते होता. मात्र अजित पवार हे देखील या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते आणि त्यांची अगदी 2 मिनिटं शरद पवारांनी वाट बघितली आणि तेवढ्यातच अजित पवार यांचा ताफा आला आणि दोघंही वरिष्ठ नेत्यांनी या कार्यक्रमाचं, या बिल्डिंगचं जे लोकार्पण आहे, उद्घाटन आहे ते केलेलं आहे आणि आता हे सगळे मुख्य सभास्थळी जाणार. अक्षय, हा 2 तासांचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम झाल्यानंतर पवार कुटुंबीय काय माध्यमांशी संवाद साधतील? अद्याप अशी कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती पवार कुटुंबियांकडनं देण्यात आलेली नाही. मात्र कार्यक्रम संपल्यावर अजित पवार यांचा एक निश्चित बारामतीतला एक दौरा जो आहे तो कायम असणार आणि शरद पवार जे आहेत ते स्वतः आता इथनं बारामतीत जातील. त्यामुळे नक्कीच माध्यमांशी काय संवाद साधतात ते अद्याप कळलेलं नाही. मात्र कार्यक्रमानंतर सगळेच माध्यम प्रतिनिधी जे आहेत ते खरं तर या दोन्ही नेत्यांच्या बाईटसाठी खरं तर प्रयत्न करतील आणि त्याच वेळेला उलगडा होईल की नेमकं स्टेजवर काय चर्चा झाली. अक्षय, हा पवार कुटुंबियांचा घरचा कार्यक्रम आहे, त्यामुळे शक्यतो काही राजकीय वक्तव्य ते करतील असं वाटत नाही. तर एकूण आता कार्यक्रमाच्या स्थळी काय चित्र दिसतंय? निश्चितच आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने या गावातले जे पंचक्रोशीतले सगळे जे सदस्य आहेत, शाळेचे मेंबर्स आहेत, शाळेचे बोर्ड मेंबर्स आहेत, या सगळ्या कार्यक्रमाला सकाळपासूनच उपस्थिती लावलेली आहे त्यांनी. खरं तर हा कार्यक्रम कुठल्याही राजकीय अँगलनी पाहू नका अशी या तिथल्या काही मंडळींची आम्ही जेव्हा बोलताना त्यांनी चर्चा केली होती की हा कुठलाही कार्यक्रम, याला राजकीय रंग नसून हा सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक कार्यक्रम आहे. कारण आपण जर बघितलं तर अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल ही अतिशय जुनी आणि प्रतिष्ठित शाळा दौंड तालुक्यात येते आणि याच शाळेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन सोहळा जो आहे तो पवार कुटुंबियांच्या दोन्ही प्रमुख नेत्यांच्या हस्ते पार पडते. त्यामुळे याला राजकारण, दोन्ही नेते सध्या विरोधात जरी असले तरी हा कार्यक्रम जो आहे तो कौटुंबिक आहे, सामाजिक बांधिलकीचा असल्यामुळे याच्यात कुठलाही राजकीय चौकटीकरण करू नका अशी खरं तर प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला सुप्रिया सुळे यांनी देखील दिलेली पाहायला मिळत होती आणि तेच सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळते. कुठलीही राजकीय चर्चा किंवा कुठलीही राजकीय संवाद जो आहे तो आतापर्यंत या कुठल्याच कुटुंबियाच्या एकाही नेत्याकडनं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अगदी अक्षय, आपण बघतो की पवार कुटुंबीय एकाच मंचावर असणार आहेत आणि सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा असेल, मराठा आरक्षणाचा किंवा इतर काही राजकीय मुद्द्यांमुळे अगदी राजकारण ढवळून निघालं आणि या पार्श्वभूमीवर किंवा राष्ट्रवादीतील जी दुफळी निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर एकत्र येणं, सर्वांनीच एकत्र येणं आणि त्यामध्ये काय बोलतात आता आपण बघतोय की इंदापूरचे भाजपचे नेते देखील, हर्षवर्धन पाटील देखील या कार्यक्रमात आलेले आहेत, दृश्यांमध्ये दिसत आहेत. त्यामुळे इथे काय स्टेटमेंट करतायत, अजितदादा काय बोलतायत किंवा शरद पवार काय बोलतायत, सूचक काय वक्तव्य करतायत का, याची उत्सुकता अगदी सर्वसामान्यांना देखील आहे.